नमो भगवते वासुदेवाय। नमो भगवते वासुदेवाय। नमो पांडुरंगाय। नमो पांडुरंगाय। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने। प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। धीमातीरनिवासाय पंढरीपुरवासिने। धीमातीरनिवासाय पंढरीपुरवासिने। पाण्डुरङ्गप्रकाशाय विठ्ठलाय नमो नमः। पाण्डुरङ्गप्रकाशाय विठ्ठलाय नमो नमः। हनुमन्ताय महारुद्राय सीताविरहज्वरनाशिने। हनुमन्ताय महारुद्राय सीताविरहज्वरनाशिने। नमोऽस्तु दास्यभक्ताय रामकथामृतप्राशिने। नमोऽस्तु दास्यभक्ताय रामकथामृतप्राशिने। नमोऽस्तु ज्ञानदेवाय अलङ्कारपुरीवासिने। नमोऽस्तु ज्ञानदेवाय अलङ्कारपुरीवासिने। सिद्धेश्वर कृपाछत्र छायानिवासकारिणे। सिद्धेश्वर कृपाछत्र छायानिवासकारिणे। नामदेवाय देवाय अनन्यभक्ताय ते नमः। नामदेवाय देवाय अनन्यभक्ताय ते नमः। विठ्ठल प्रेम स्वरूपाय भवदुःख हराय च। विठ्ठल प्रेम स्वरूपाय भवदुःख हराय च। एकनाथाय नाथाय महाराजाय ते नमः। एकनाथाय नाथाय महाराजाय ते नमः। शान्ति ब्रह्मस्वरूपाय भवदुःख हराय च। शान्ति ब्रह्मस्वरूपाय भवदुःख हराय च। तुकाराम तुकाराम तुकारामेति यो वदे। तुकाराम तुकाराम तुकारामेति यो वदे। नित्यस्मरणमात्रेण यमराजोऽपि बिभ्यति। नित्यस्मरणमात्रेण यमराजोऽपि बिभ्यति। विनायकं गुरुं नौमि साखरे नाम विस्तृतं। विनायकं गुरुं नौमि साखरे नाम विस्तृतं।
ईशान चरण सानिध्यात जीवा मुक्ता भवन्ति ईशान चरण सानिध्यात जीवा मुक्ता भवन्ति साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणम् सागरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणम् विनायकं गुरुं वन्दे भवबन्ध विमुक्तये विनायकं गुरुं वन्दे भवबन्ध विमुक्तये श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूणां ज्ञानदानैकदक्षं मुमुक्षूणां ज्ञानदानैकदक्षं प्रभावती क्षेत्रनिवासिनन्तं प्रभावती क्षेत्रनिवासिनन्तं नमामि वेदान्तविदां वरिष्ठं नमामि वेदान्तविदां वरिष्ठं श्री महावीर महाराज की जय गोपाल कृष्ण भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय पंढरीनाथ भगवान की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति मनुष्याकृते राघवे ख्याति केली मनुष्याकृते राघवे ख्याति केली लीला शिखरे सागरी तारेली लीला शिखरे सागरी तारेली तुका स्वाम्या पूर्ण ब्रह्म प्रकाशी तुका स्वाम्या पूर्ण ब्रह्म प्रकाशी रक्षिले निर्जीवा कागदासी जळी रक्षिले निर्जीवा कागदासी महाराज हा जन्मला मृत्यूलोकी महाराजा जन्मला मृत्युलोकी तुझी उपमा नाढळी इहलोकी तुझी उपमा नाढळे इहलोकी भवसिंधुसी बांधिलासे तुझेने भवसिंधुसी बांधिलासे तुझेने अनाथादिना कारणे तुकयाने अनाथादिना कारणे तुकयाने तुका भासला मानवी वेशधारी तुका भासला मानवी वेशधारी परिहालिला विग्रही निर्विकारी परिहारिला विग्रहे निर्विकारी स्वये श्रीहरी व्यापको सर्व जीवा स्वये श्रीहरी व्यापको सर्व जीवा तुचितो हा परब्रह्म ठेवा तुका तुचितो हा परब्रह्म ठेवा दया पूजिले आदरे पांडुरंगी दया पूजिले आदरे पांडुरंगे विमानस्थ केले प्रयाण प्रसंगी विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे तनो मानवी दिव्य रूपीच केली तनो मानवी दिव्य रूपेच केली न त्यागिते दिव्य लोकासी नेली न त्यागिते दिव्य लोकासी नेली श्री ज्ञानदेव तुकाराम महावीर महाराज की जय गोपाल कृष्ण भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय पंढरीनाथ भगवान की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय झाड कल्पतरू झाड कल्पतरू न करियाच की अव्हेरू न करियाच की अव्हेरू न करियाच की अव्हेरू न करियाच की अव्हेरू तुम्ही
सर्वे सर्वोत्तम तुम्ही सर्वे सर्वोत्तम ऐसे विसरता धर्म ऐसे विसरता धर्म ऐसे विसरता धर्म ऐसे विसरता धर्म परिसा तुमचे देणे परिसा तुमचे देणे तो त्या जागे अभिमाने तो त्या जागे अभिमाने तो त्या जागे अभिमाने तो त्या जागे अभिमाने तुम्ही सर्वे सर्वोत्तम तुम्ही सर्वे सर्वोत्तम ऐसे विसरता धर्म ऐसे विसरता धर्म ऐसे विसरता धर्म ऐसे विसरता धर्म गाराण्याने तुका गाराण्याने तुका गरजे मारुनिया हका गरजे मारुनिया हका गरजे मारुनिया हका गरजे मारुनिया हका तुम्ही सर्वे सर्वोत्तम तुम्ही सर्वे सर्वोत्तम ऐसे विसरता धर्म ऐसे विसरता धर्म ऐसे विसरता धर्म ऐसे विसरता धर्म प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेसाठी निवडलेला अभंग दररोज सत्पाठातील जगद्गुरु तुकोबारांच्या गाठ्यातील देवडीकरांच्या प्रतिप्रमाणे 300 क्रमांकाचा आपला अभंग चालू आहे. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय कल्पतरूची आणि परिसाची उपमा देतात. इथं 2 वस्तूंची, एक वृक्ष एक धातू. वृक्ष कल्पतरू न करी याचे घ्यावे. कल्पतरूला कोणी आला मागायला, खाली बसला तर ते इच्छित वस्तू देतो. कल्पना केली ती मिळतं. जे दुश्मन असो कोणी मित्र असो, सज्जन असो का दुर्जन असो, त्याचं घेणं देणं नाही. मग त्याची उपमा देवाला दिली. देवा तुम्ही तसे आहात आणि मग आहे बी तसा नाही. कल्पतरूच आहे परमात्मा. कल्पतरूपेक्षा श्रेष्ठ आहे. पण कल्पतरू अरे ते दुर्जनालाही हृदयामध्ये राहून श्वासोश्वासादी खाल्लेले जेवणाचं पचन क्रिया करणं, झोपी घालणं, झोपेतून उठविणं, सगळ्याच गोष्टी तो परमात्मा प्रत्येकाच्या करतो. दुर्जनात्याग करतो, सज्जनात्याग करतो. त्यांना विशेषण दिलं तुम्ही सर्वी सर्वोत्तम. सर्वोत्तम तुम्ही आहात. काल आपण पाहिलं त्याला पुरुष उत्तम म्हणले. सर्वोत्तम म्हणजे भगवद्गीतेत कोण काय म्हणले त्याला? किती पुरुष सांगितले भगवद्गीतेत? मग सांगा बरं तुम्ही. 3 कोणते कोणते सांगितले? शेर अक्षर पुरुषोत्तम. हा, शेर अक्षर पुरुषोत्तम. वा. क्षर पुरुष कोण? जीव. हे कळलं पाहिजे ना. हा, क्षर. अक्षर कोण? आणि उत्तम पुरुष कोण? ब्रह्म. उत्तम पुरुष कोण? ब्रह्म. बर, मग क्षर का म्हणले जीवाला? गळ हा, क्षर होते. हा, मग नाशिवंत चैतन्य तर नाही. चैतन्य दृष्ट्या चैतन्य, जीव चैतन्य, ईश्वर चैतन्य असले काही बी कोणतंही चैतन्य असो, चैतन्याला मृत्यू नाही, चैतन्याचा नाशू नाही. हाय ना? चैतन्याचा कुठं नाश आहे का बा? हे शरीर जात आघवे, हे नाशवंतची स्वभावे, म्हणून तो अजून जावे पण नको. हे शरीर नाशवंत, बरोबर आहे ना? आणि आत्मस्वरूप नाशवंत कुठे आहे? नाशतो विद्यते भाव, ना भाव विद्यते सतः. काय उभयोरूपी दृष्टांत तत्वदर्शन. नासतो विद्यते भाव, ना भाव विद्यते सतः. बघा बरं तुम्ही इथं. बर, इथं काय म्हणले? वासांशी जीर्णानि यथा व्याह्य नवानि गृह्णाति नरोपराणि तथा शरीरानि विहाय जीर्णान यज्ञानि संयाति नवानि. बरोबर आहे ना? चैतन्याचा नाश नाही सांगितला. हा, हा, न जायते म्रियते वा कदाचित नायं भूत्वा भविता वान भूयः
अजो नित्य शाश्वतोयम पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे न हन्यते म्हणजे त्याचा नाश होत नाही. मग हन्यमाने शरीर शरीराचा नाश होतोय असं ठिकठिकाणी बोंबलून सांग. मग त्या अर्जुनाला हे तर येड होतं ना, मी मरतो त्यांना मी मारायलो. कोणला? कौरवांना, समोरच्याला काके मिळवणे मामे काके सगळे यांना मी मारायलो. आणि त्याच्या पापामुळं मी मग नरकाला जाणार, अधोगतीला जाणार, असं त्याला पाप लागतंय असं भेव वाटलं. पाप भिरू ना अर्जुन. अर्जुन कसा आहे? मग पाप भिरू माणूस असंच जावा बरं. माणसाला कोणालाच भ्यायचं नाही. एवढ्या राजाला, महाराजाला, कोणी आला त्याला भ्यायचंच नाही. भ्यायचं कोणाला? पापाला. आणि पापाला भिनणारा माणूस वाईट वागतच नाही. पाप भिरू माणूस असा. कळलं का? काही काही राजे पाप भिरू होते, पाप होऊ देतच नाही आपल्याला. आणि पाप होऊ देऊ नये माणसाने. पापाचं फल दुःख आहे ना, ते कधी ना कधी भोगावं लागते. मग अर्जुन पाप भिरू आहे, पापाला भिवू लागला अर्जुन, बरोबर आहे ना. पाप होऊ नये म्हणून तर त्याला भगवंताने पटवून सांगितलं, तू मारणार आहे नाहीस, तू मारणार आहे नाहीस. आणि मारणार शरीर आहे, चैतन्य काही करत नाही. जैसे जीर्ण वस्त्र सांडीची हा बघा नूतन वेडीची, तैसे देहांतराची स्वीकारची चैतन्य नाही. मग ते कुठे नाशवान आहे? मग त्याला क्षर का म्हणले? उपाधीचं तादात्म्य घेतं ना मड्याचं. आपण त्या मड्याचं तादात्म्य नाशक्याचं घेतलंय, मरक्याचं. आणि मरक्याचं तादात्म्य घेऊन त्याच्यात नादान आपण नाचायलो. मी मरतो, मी वाचतो, मी मोठा, मी छोटा, मी काळा, मी गोरा. कशाच्यामुळं असं भानगडी व्हायला आता त्या उपाधीच्या तादात्म्य. म्हणून त्याला नाव आलं क्षर पुरुष. त्यानं उपाधीचं तादात्म्य घेऊन नाचायले ते क्षर आहे. आणि ज्याला बरं काय, जे त्याचा अधिष्ठान आहे आणि मायेची उपाधी ज्याला लागलेली आहे ते अक्षर. आणि खरं तर शुद्ध चैतन्यालाच म्हणतात उत्तम पुरुष. असं ठिकाणी काही ठिकाणी उत्तम पुरुष. आता असा उत्तम, मग भगवान परमात्मा उत्तम पुरुष, बरोबर आहे ना. तुम्ही सर्वी सर्वोत्तम, बरोबर आहे ना. सर्वी सर्वोत्तम. आता सर्वी जे शब्द घातला ना, तर सर्वी या शब्दानं त्याचं व्यापकत्व सांगितलं. सर्वी शब्दानं काय सांगितलं? व्यापकत्व. आणि ते व्यापक आहे बी नाही, निरपेक्ष व्यापक. भगवान परमात्मा निरपेक्ष व्यापक, सापेक्ष व्यापक नाही. सगळे बाकीचे पदार्थ, काही काही पदार्थ म्हणजे त्यापेक्षा माया व्यापकच आहेत ना, भूत व्यापकच आहेत ना. भूतकार्य तुमचे गुणाधिक, भूताधिक हे माया कार्य आहे ना. मग हे माया कार्य व्यापक आहे आणि त्याचं कारण असणारी माया तीही व्यापक आहे. म्हणजे सगळे जरी व्यापक असले तर सापेक्ष व्यापक. आणि परब्रह्म निरपेक्ष व्यापक. असं निरपेक्ष व्यापक असल्यामुळं सर्वी हे शब्द वापरले. सर्वी म्हणजे व्यापक. आणि सर्वोत्तम त्यालाच पुरुषोत्तम. काय म्हणले? पुरुषोत्तम. मग क्षरालाही पुरुष म्हणतात, अक्षरालाही पुरुष म्हणतात आणि उत्तमालाही पुरुष म्हणतात, है नाही. पुरुषोत्तम, क्षरपुरुष, अक्षरपुरुष असं पुरुष हे व्याख्या आली आहे. त्याला जगामध्ये पुरुषच आहे, स्त्री नाही. फक्त स्त्रीची माया तेवढी. मायाधरतीची उपाधी म्हणजे माया जर अज्ञानानं खोटी ठरली तर जगामध्ये एकच पुरुष राहतो, पुरुष. मग त्याला पुरुष का म्हणतात? बरं काय, त्यामुळं म्हणतात त्या जीवालाही पुरुष म्हणतात ना. म्हणलो ना क्षरपुरुष, अक्षरपुरुष म्हणलो ना. क्षरपुरुष आहे, मग क्षर आणि पुरुष आहे ते. मग का बरं काय की देहनाम नगर हे आणि या नगरीमध्ये, देहपुरीमध्ये स्थित असतो. काय स्थित नाम झोपलेला, शेते म्हणतात. शरीर हे एक प्रकारचं नगर आहे, नगर गाव. आणि त्या देहरूपी पुरीमध्ये जो शेते नाम शयन करतोय, बरं काय पुरम शेते
बरं काय. आणि तस्मिन यस्मिन पुरुष म्हणजे या पूर्णाम नगरीमध्ये जो झोपलेला आहे, स्थित आहे, म्हणून त्याला पुरुष म्हणतात. पूर्णाम नगर हे जे देहरूपी नगर, या देहरूपी नगरीमध्ये शेते नाम म्हणून त्याला पुरुष अशी संज्ञा आली. कोणाला? त्या क्षरालाही पुरुष म्हणतात, अक्षरालाही पुरुषच म्हणतात, आणि उत्तमालाही पुरुषच म्हणतात. असा तो पुरुष आहे बरं काय. हो, आता ते अक्षर पुरुष असेल पण ब्रह्मांडात तर आहेच ना शेते. अक्षर पुरुष ब्रह्मांडात शेते, आणि हा जीव पुरुष या 3.5 हाताच्या शरीरामध्ये शेते. बरोबर आहे ना. आणि ते तर सगळ्या विश्वात विश्वी भरून या उरला. कोणता? शुद्ध ब्रह्म. ते तर सर्व ठिकाणी शेते. कळलं. म्हणून त्याला पुरुष अशी संज्ञा आली. म्हणून तुम्ही सर्वी सर्वोत्तम, सर्वी शब्दांना व्यापकत्व बरं काय. आणि पुढे उत्तम पुरुष म्हटले तुम्हाला, त्यांना कोणाला? पांडुरंगाला. मग तुम्ही सर्वी सर्वोत्तम आणि आहे ना. मग म्हणूनच तुकाराम महाराज पंढरपूरला सर्वोत्तम तीर्थ क्षेत्राने देव शास्त्राने हा भाव निवडीला. एका अभंगात वर्णन आहे. हो, एक अभंग आहे. हो काय, सर्वोत्तम तीर्थ, सर्वोत्तम. आता सर्वोत्तम तीर्थ प्रयागराज मानले आपण. सगळ्यामध्ये श्रेष्ठ राजा तीर्थांचा कोणतं तीर्थ? प्रयागराज. असं आपण मानतो ना, नाही? प्रयागराज त्रिवेणी संगम सर्व तीर्थांतला राजा आहे, म्हणजे स्थावर तीर्थातला काय. पण इथं तुकाराम महाराजांनी ते उडवून टाकलं. ते म्हणले ते बोलायचं नाही. पंढरपूरची चंद्रभागा सर्वोत्तम तीर्थ आहे. हा, सर्वोत्तम तीर्थ चंद्रभागा. हे घरी आंघोळ करतील का? चंद्रभागेला हे म्हणायचं तुमच्याकडे एकच सुधी येईल काय दणकुट आल्यावर करा का. पण चंद्रभागा कसं तीर्थ आहे? सर्वोत्तम तीर्थ क्षेत्र आणि देव शास्त्राने हा भाव निवडीला. महाराजांना शास्त्राचं प्रमाण दिलं. पदार्थ नाही बोलत म्हणले मी. शास्त्राने भाव निवडलाय. सर्वोत्तम तीर्थ आहे. सर्वोत्तम क्षेत्र बी येते. सर्वोत्तम पद सगळीकडे लावायचं. सर्वोत्तम तीर्थ क्षेत्राने देव आहे असं आहे त्या तुकड्यात बसविण्यासाठी. पण तसं नव्हे. ते सर्वोत्तम तीर्थ, सर्वोत्तम क्षेत्र आणि सर्वोत्तम देव. आणि शास्त्राने हा भाव निवडीला. म्हणजे चंद्रभागा सर्वोत्तम तीर्थ आहे, पंढरपूर सर्वोत्तम क्षेत्र आहे, आणि पांडुरंग सर्वोत्तम देव आहे. असा भाव कोणी सांगितला म्हणले? शास्त्राने हा भाव निवडीला. पदार्थ बोलतोय असं नाही आहे. हा, चंद्रभागा लिंग पुंडलिक सर्वोत्तम संत बी येते. कोणता? पुंडली. हे सगळं सर्वोत्तम पद लावलंय तिथं पंढरपूरला. सर्वोत्तम सर्वापेक्षा श्रेष्ठ अशा प्रकारचा अर्थ. आणि ते आहे ते कसं सकळ तीर्थे नाही. शंकर सांगे ऋषी जवळी, सकळ तीर्थे माध्यान काळी, येती पुंडलिका जवळी, तरी त्या आंघोळी वंदी ती चरण रजे आहे ना. हा, मग सगळे तीर्थ पंढरपूरला माध्यान काळाला कुठे येतात? केव्हा येतात? कोण्या माध्यानला? नाही, रात्रीच्या माध्यानला का दुपारच्या माध्यानला? मला माहित नाही केव्हा येतात. रात्री माणिकराव आळशी आपला. माणिकराव धोंडिया लय आळस. हो, त्याला लय आळस बाबा. काय सांगा, तिथंच करत जन्माचा आंघोळ. हा, नाही तिथं ते माहिती वाट्यावर पण बोलला. मी ह्याच्या नादा लागण्यात आळशाचा उपयोग नाही. त्याला म्हणलं चला आंघोळीला. आता ह्याच्या जरा आधी उठल्यावर झोपेतून उठलं की चला मामा पहिला आंघोळीला. उन्हा जरा ऊन पडल्या म्हणा. हिवाळ्याची वारी होती. ऊन पडल्या मामा येते काय आंघोळ करायची भेटते. तुम्ही सांगतात की म्हणले माध्यान काळी सकळ तीर्थी येतात. दुपारच्या वेळा पुंडलिकाबाजी सगळे तीर्थ येते. 12 वाजता आंघोळ त्या आळशाचा वराडी होता. हो, आणि दुपारात गेला. मग तुम्हाला माहिती गेला मी ह्याच्या नादाला लागण्यात मतलब नाही गड्या. आपल्या आपण जात जाऊ ते मला पटून जाऊ राहिले. तुम्ही सांगतात म्हणला म्हणजे त्याच्या आळसामुळं म्हणायला ते
कोणतं माध्यान काय कोणतं माध्यान कर रात्रीच्या माध्यानाला रात्रीच्या 12ला करा म्हणलं मग आपली टाप नाही ते माध्यान करा सगळे येऊत का न काही होत म्हणला दुपारची बरे आपलं असं. अरे बाबा सर्वोत्तम या शब्दात अर्थ सर्वश्रेष्ठ अशा प्रकारचा पांडुरंग परमात्मा आहे आणि त्याला ते विशेषण तुम्ही सर्व सर्वोत्तम ऐसे विसरता धर्म असा तुमचा धर्मनाम स्वभाव आहे. तुम्ही तशी स्थिती आहे स्वरूप आहे तुमचं सर्वोत्तम असं श्रेष्ठ स्वरूप असूनही तुम्ही तुमच्या स्वरूपाला विसरलेत की काय असे कोण म्हणतात तुकोबार आहे. हो आता तिसऱ्या चरणातला दृष्टांत त्यांनी ते दिला की परिसा तुमचे देणे. परीस नावाच्या धातूला सोनं करण्याचं सामर्थ्य कोणी दिलं देवाचं. अहो धातूमध्ये काही काही गुण वनस्पत्यात काही काही गुण कशात बी काही हे गुण आहेत ना बरं काय ते ईश्वराचे का आपले ते त्या वनस्पत्याचे तो ईश्वराचे ईश्वराचे गुण आहेत. काही काही वनस्पत्या इकून एकाला लागल्याची जाळ होते भेटत नाही का तुम्ही पाहिलं का नाही कधी हा अहो ह्या वनस्पतीचा पाला आणि त्या वनस्पतीचा पाला दोन्ही एकत्रित केला की मला नसतील घेते कागदाचाही जळून जाते नाही हो लबाड नाही त्या वनस्पतीचा गुणधर्म आहे एकूण घेता आणि मग बरेच असे द्रव्य आहेत की एकूण एकात मिसळावे लागतात ना ते काही कार्य करतात ना काय काय असे द्रव्य. आता हे उदाहरणार्थ हे लोखंड चिटकायला आपण तयार करतो काय चिटकते यमशील चिटकायला 2 पदार्थ एकत्रित करावे लागतात नाही ज्यावेळेस 2 पदार्थ एकत्रित केले आणि मग त्यावेळेस ते बंत घट्ट काहीतरी होतं त्याचा प्रक्रिया आणि मग ते लोखंडात लावल्यावर पक्क होतं. एक पदार्थ लावला तर होत आहे का नाही. म्हणजे हे असे काही काही वस्तूचे काही काही गुणधर्म आहेत ते आणि मग हे गुणधर्म सगळे ईश्वरीत का आपले ईश्वरीच गुणधर्म आहेत सगळे. आपल्याला वाटते आपले आपले ते फक्त आपण त्या प्रक्रिया करून काढलं त्याचं ते पहिलंच होतं ते फक्त आपल्याला माहिती नव्हती. माहिती झाल्यास ते मग ते तसं केलं त्या शास्त्रज्ञांनी. हे शास्त्रज्ञांनी शोध लावून ते तयार केलं. आता वाफेपासून शक्ती वाफेची शक्ती ती घरच्या ह्याच्यात ओळ केली ना भांड्यावर पात्र ठेवलं लोडू लागलं वाफेची शक्ती. मग हे वाफे शक्ती गड्या मग हिला कसं राबवावं या शक्तीला असं म्हणून त्यानं ते इंजिन तयार केलं. अभ्यासाचे निबळे हो एकागती अंतराळे हो व्याघ्र सर्प प्रांजळे केले काय होतं असाध्य ते साध्य करीत असावे असं कारण अभ्यास चुका म्हणे. हो अभ्यासाची काही सर्वथा दुष्कर नाही. अभ्यासाला अवघड काय अभ्यास केल्यावर अवघड काय लोक म्हणतात कमाल आहे कोणाची बी एखाद्या माणसाची कमाल तुमची कीर्तनकारात कीर्तन अभ्यासाच्या बाबतीत म्हणतात कमाल आहे नाही दावे दोरखंड करण्याच्या बाबतीत कमाल दुसऱ्यानं काही दावं दोरखंड केलं तर त्याची त्या अडाणी माणसाला कमाल वाटते की नाही. हा साधं मुंगस येतं का तुम्हाला साधं दावं दोरखंड आहे तर ते दुसऱ्या माणसाला कमाल बनवण्याची पण त्या अभ्यास केला ना त्याचा काय अवघड आहे. ज्यानं अभ्यास केला का त्या गोष्टीचा त्याला ते अवघड नाही सर्वथा दुष्कर नाही. विषकी हारी पडे समुद्री पायवार जोडे एकी वाघ ब्रह्म थोकळे अभ्यासे केले. वाघ ब्रह्म थोकळे ह्यात आलं नाही का पांडित्यपूर्वक ज्ञान सांगणं वाटते वाटतं ब्रह्मज्ञान त्या अभ्यासानं प्राप्त केले की महाराज लोक आहे ना बरोबर आहे ना. हे अभ्यास केल्यावर काही अवघड नाही पण ह्या मधल्या ज्या वस्तू आहेत त्या गोष्टी या कोणाच्या आहेत त्या ईश्वरी कृतच आहे. सगळ्या प्रक्रिया आपण त्या आपल्याला माहीत नाहीत पण त्या लाईटचा शोध अमुक तमुक ही वीज आता ह्या लोकांनी शास्त्रज्ञांनी या विजेला तारत आणून त्या थर्मल काढून थर्मलमधून पुन्हा ते कोणतं 33 केवी अमुक कमी केवी त्याच्यात आणून आणि कशा पद्धतीने पुन्हा गावात डिपो तयार करून पुन्हा तिला लाईटात आणलं म्हणजे ते आणून त्या प्रक्रियेत तिला आर्थिंग देऊन हे पहिलंच होतं का काय केलं पहिलंच. मग हे सगळ्या काही गोष्टीत ना तर पहिल्याच आहेत ईश्वरी कृतच आहेत ह्या फक्त मानवाने त्या प्रक्रिया करून त्यांना त्या शक्तीला राबविलं. लक्षात आलं की नाही. मग त्या परिसामध्ये लोखंडाला सोनं करण्याचा गुण कोणाचा आहे मग परिसा तुमचे देणे परिसा हो पण तो त्या जागे अभिमान आहे
तो त्या जागे हा ते त्यानं तुम्ही दिलेल्या गुणाचा गर्व धरलाय, त्यानं फुगारा, त्यानं काय स्वाभिमान धरलाय विचारा. आणि लोखंडाला लावलं की सोनं करायलाय का नाही? ते लोखंड कोणाचं कुठलं काय संबंध नाही, ते लावलं लोखंडाला की ते काय करतंय? सोनं करतंय. मग विचारा परीस तुम्ही दिलेल्या गुणाला जागरूक आहे की नाही? मग ते जर आपापल्या गुणात जपायलाय तर तुम्ही तुमच्या गुणात का जपू नये? असं भांडण आहे बरं का महाराजाचं. महाराजाचं भांडण कोणतं माहितीये का? परिसासारख्या धातून हा कसलं असलं लोखंड कुठलंही असलं तरी बी तर त्याला सोनं करावं का? तुम्ही दिलेला गुण त्याच्या अंगी, तर त्यानं ते जागरूक ठेवला. आणि जागरूक ठेवून बिचारा ते तुम्ही दिलेला गुणाधर्मात ते गुणधर्म त्या जगामध्ये द्यायलाय का नाही? दाखवायलाय की नाही? हो. झाड कल्पतरू कोणाला आलेले आहेर करायले का? ते कल्पना केल्यावर द्यायले की नाही? मग तुम्ही सर्वी सर्वोत्तम आहेत ना? हो, तुम्ही सर्वी सर्वोत्तम आहे, सर्वात श्रेष्ठ आहे. आणि तुमच्यासारखा उदार जगात कोण आहे? मग कोणीच नाही. आणि मग तुम्ही कशाला आहेर करता? मला तुम्ही मला द्यावंच लागेल. काय मागायचे गोवा? पता नाही मागण्याचा. इथं काय मलाच मिळत लागला नाही लागला नाही मिळव नाही. काय मागायचे की पण म्हणायले गोवा. तुम्ही म्हणजे कल्पतरूची उपमा दिली, त्या अर्थी दाता याचक हे भाव आहे की नाही? कल्पतरू याची की न करी आवेरू ना. मग महाराज याचक आहे आणि कल्पतरू कोणाला म्हणले? देवाला म्हणले. म्हणजे काहीतरी त्यांना मागायचे भाऊ, काहीतरी मागायचे. पण ती इथं गुप्त या पण मागायचे. आणि तुम्ही सर्वोत्तम आहे, मग कल्पतरू सारखे तुम्ही, मग आमचा अवेर तुम्ही करू नका असं महाराजाला म्हणायचे. असं भांडण महाराजचं वाद चालू आहे आणि तुम्ही आम्हाला देवा असे म्हणू लागले. आता मला वाटतंय गाऱ्हाण्याने तुका आणि गरजे मारून या ठाकरा, ती बी लहान नाही गो शब्द, मोठ्याने. गाऱ्हाण्याने तुका, गाऱ्हाण्याने तुका गरजे मारून या हाका गरजे. गाऱ्हाण्याने गरजे हाका मारून मी गरजे. बरं, गाऱ्हाण म्हणजे एका व्यक्तीचं दुसऱ्या व्यक्तीपाशी सांगणे, याच नाव आहे गाऱ्हाण. बरं काय भाऊ? कसं हा नाही, एका व्यक्तीचं काही झालेलं कमी जास्त दुसऱ्या माणसापाशी बघा बरं काय सांगावं तुम्हाला, आम्हाला हे माणसं असे त्रास द्यायला, हो तुम्ही याचा बंदोबस्त जरा करा असं म्हणतं की नाही भाऊ? किंवा सुनचं गाऱ्हाणं लेकापाशी माय सांगते, बघ तू बायको अशीच मला करायला असतं का नाही महाराज? हा बरं, सुनबाई बी सांगते सासूबाईचं गाऱ्हाणं नवऱ्यापाशी, तुमची माय मला बघा ना त्रास द्यायली म्हणतात की नाही? बाय काही नाही भाऊ राव साहेब, तुला म्हणते का तुझी बायको? खानमान हसायला काय तुकाराम महाराजांनी नवरा बायकोचं गाऱ्हाणं एकांतातलं सांगितलं. काय म्हणले? ती नवऱ्याला संध्याकाळी बोलत बोलत माईचं गाऱ्हाणं सांगते. कोण? हो, काय सांगावं? तुमची व्याली माझी डोई डाळी व पेटली, सदा दुष्ट बोली सोसवे. बघ, आणि त्याला ते मोहात घेते, लक्षात आलं की नाही भाऊ? आणि ते येणं मोहात आलं मग सुरू करते सांगायला, असं नाही बरं काय? आणि मग ती मोहात आल्या सुरू करते, तुमची व्याली माझे डाई व पेटली. तुमची व्याली म्हणजे तुम्हाला जन्म देणारी माय. माया तर का नाही बघा, दाई पेटली म्हणजे मला तर चढालाच पेटली. हा, सदा दुष्ट बोली सोसवे. सदाच मला काय बी म्हणायली, सदाच काय बी सासू म्हणायली, तुमची माय म्हणायली. काय सांगावं? ठाकते ठुमकते जीव मुठी धरून. मी ठाकते ठुमकते कळलं का? हिंडायले फिरायले माय जीव मुठीत धरून तुमच्याकडे बघून असं
ते काय बिचारा ऐकत आणि ते सकाळी उठून वेगळा निघेल. पाहतो तुझी शपथ घेऊन सांगायलो सकाळा इथं खबर बघत नाही सकाळा व्हायलाच राहिला म्हणे झालं. पट्ट्या हिनं असा याला केला तुका म्हणे केला राणीने गाढव नाही काय म्हणून तुका म्हणे त्याच्या थुंका तोंडावरी जातो यमपुरी भोगावया. हे कडू ऐकते म्हणजे बायकोचं कारण ऐकून मायबापातून व्हायला राहतं तर हे म्हणले यमपुरीला जाणार आहे हे असे म्हणले तुकाराम महाराज. हे आता गाराणं म्हणायला बरं काय म्हणजे नवऱ्यापाशी सासूचं गाराणं सून सांगते की नाही. मग हे एका माणसाचं गाराणं दुसऱ्या माणशी सांगणे बोलणे याला काय म्हणतात गाराणं. मग महाराज गाराणं कोणाचं सांगायचं पांडुरंगाला सांगायचो आणि भक्तानं देवाला गाराणं सांगावं. बायकोनं नवऱ्याला लेकरानं मायबापाला मला लेकरं असंच करायचे भांडले ते पोरग असं केलं तर म्हणते लेकर घरी येऊन. मग आता तुकाराम महाराजांचं गाराणं कोणाकडे देवाकडे पण कोणाविषयी आहे हे महत्व. कोणाविषयी लौकिक आहे की अलौकिक आहे हे महत्व. लौकिक गाराणं संत किंवा भक्त देवाकडे सांगत नाही. अपवाद नाही सांगतच नाही अजिबात नाही. ते लौकिकातल्या गोष्टी ते प्रारब्धाव घालीत असतात. जनसामान्यांचा कोणता त्रास जर झाला तर ते म्हणतात हे तर मेरे कर्मों का फल हे माझ्या प्रारब्धाचा खेळ आहे. त्याला त्याचा दोष त्याचा त्याला देव तरी काय करेल. आपल्यासारखे मूर्ख मात्र म्हणते इतकं करून मला मागं लागलं मग काय हा मग त्या भजन सोडून ह्याला काय ह्यानं इतकंही करू नये बघू नये कोणी देवानं त्याला का डोळे नाहीत का. बाया म्हणतात की देवाला कसे डोळे नसते किती माजली ती शेजारी हा तिचा चुराला करू नये कोणी तिच्या हिच्या जणू काय देव मुठीतच आलाय आणि त्यानं त्याच कामासाठी सेवा केली हिनं. हिचं ऐकून तिचा चुराला बुकना करावा कोणाचा शेजारणीचा असं म्हणते आपले सामान्य माणसं. काय म्हणजे देवानं चांगलं केलं इतकं करून असं म्हणतात की नाही. हा म्हणजे आपण आहेत हे संसारिक लोक आहेत. आपण असं करतो आणि गाऱ्हाणे देवाला आपण संसारातले काही बाई सांगतो. पण असे लौकिकातले संसारातले गाऱ्हाणे भक्त लोक संत लोक सांगायला रिकामे नाही नाही अजिबात नाही. तो कायला म्हणले वर आकाशवर पुरप आहे ब्रह्मघोळ रंगाळा आहे त्रिभुवन वडवाळ त्रिभुवन खाय बरे मी तुझीच वास पाहेगा न करे आणि काचा पान काय माया संकट येऊ दे म्हणजे मी भेणार नाही तुझंच फक्त चिंतन करील दुसरं काही करणार नाही. सांगितलं का गारण हे भामदास महाराजांनी हा सीतामाया गारण सांगितलं कधी काही इतका त्रास दिला काही नाही काही का थोडा त्रास दिला का सीतेला शेवट पृथ्वीमध्ये गेले शेवट पृथ्वी काय म्हणली काही पृथ्वीत गेल्या महाराज एक तर आम्हाला वनवासाला पिटविलं तिथून इकून तिकून आणली. लोक वाईट बोलले गावातले ते वरटी रामाची सीता का सांगाय का मला 14 महिने लागतात त्या घरी राहिली आणि आपल्या घरात घेतली त्यानं तसा काही मूर्ख आहे का म्हणला. ते भांडू लागला वरटी हो भाई कुडा. ते राम अश्वमेध ग्रंथात वर्णन आहे वरट्याचं नाव आलंय वरटीवर आपल्या रामायणात नाही भावार्थात कसं आहे फक्त लोकांच्या निंदेस्तव स्थितीला नेऊन सोडलं बरोबर नाही. लोकनिंदा म्हणजे लोक सीतेची निंदा करू लागले तिला दूषण ठेवू लागले म्हणून सीतामायला जंगलात रामाला नेऊन सोडलं लक्ष्मणाच्या हातानं असं एवढं वर्णन आहे. पण तसं नव्हे ते रामा अश्वमेधात असं सांगितलंय की एक वरटी आणि शेजारी घरी वाट्याची बायको गेली ती झापड पडतात काही कामाला गेली असेल काय भाजी मागाय काय बोलायला गेली असेल आणि मग हे आलं नेमकं घरून बाहेरून आल्यावर त्यानं विचारलं म्हातारीला माईला माय होती आई ती कुठे गेली ती म्हणली बाप्पा आताच होती कुठे गेली तेवढ्यात ती आली भाऊ बाहेरून कोण त्याची बायको कुठे गेली तीच म्हणला अहो शेजारणीच्यात गेली होती काही काम असेल घेतलं टिकून महाराज कोणी
हार सर्वाचा वरटी नवरा स्वतः ते चिकराचं हाणू लागला कोणला बायकोला मारायले शेजारच्या घरी का गेली म्हणून हा ती म्हातारी म्हणजे वागा तसं नाही रे ते सून चांगली म्हातारी तिच्याकडून बोलू लागली कोणाकोण नाही रे बापा चांगली गेली असेल काही कामासाठी रे तुझं मारू नको तू बोलूच नको म्हणला हा मला जमायचं नाही म्हणला मी आताच गेल ते घडीभर आत्ताच मी काय अहो घडीभर जमायचं आणि घंटाभर पण नाही जमायचं मी काय त्या रामावणी मूर्ख आहे का म्हणला रामराजा त्या रामावणी काय मूर्ख आहे का त्यानं 14 महिने राक्षसाच्या घरी राहिलेली बायको पुन्हा नांद व्हायलाय असा गाढव आहे म्हणला ती का चांगली आहे का आणि तसं मला मी घंटाभर बी गेली लोकांच्या तरी मला जमायचं नाही म्हणला मी लोकांची मळ काढतोय धुणे धुतोय आणि तू माझ्या अंगाला मळ लावतीस का असा म्हणू लागला आणि हे CID ऐकले कोणी गुप्तहेर खात्यानं CID ऐकलं आणि ते CID रामाला सांगितलं आणि राम मुद्दामच म्हणली होती बघा कसं त्याला कळतंय की सर्वांतर यावे ना ते की अशी घटना घडणार आहे जा तुम्ही असं हे म्हणजे न सांगता तू नेमकं त्या दिवशी CID पाठवी ना झालं आपलं रामराज्य सुरू झाले माझं राज्य पण गावातले लोक आपल्या नगरीतले राजा चांगला आहे म्हणालेत का वाईट म्हणालेत बघा बरं आणि जर लोकांच्या मनपसंतीत राजा नसेल तर मी पदाचा अधिकार सोडून देतो याला म्हणते देव इथं तर आपल्याला 49% लोक विरोध आहेत फक्त 51 मत टाकले 49 मत कोण गेले तर विरुद्ध गेलेत आणि एका मतानंच आले बघा तरी पण खुशी सरपंचची पद भुसविते नाही का काय वाटत नाही त्या बेसर मला किती लोक नाराज आहेत गावातले अरे निम्मे लोक नाराज आहेत आपल्यावर मत टाकलं नाही त्या अर्थी 49 लोकांना मत टाकलं नाही म्हणजे निम्म्यानं मत टाकलं नाही किंवा जवळजवळ एका मतामुळे मी आलो की लाज असावं की नाही त्याला हा आणि 100 पैकी 100 मतांना आला किंवा बिनविरोध आला ते मात्र स्वरली सरपंच चांगला म्हणावं लागली नाही भाऊ त्याला बरोबर आहे की नाही हा इथं रामाला एक बी मत विरुद्ध जमलं नाही काही मत विरुद्ध गेलं तर फक्त तर वनवास पत्करला कोणी रामन सगळ्या राज्यात कोण विरोध होती त्यांना काही विरोध होती की दुसरं कोणी विरोधच नव्हतं पण वनवासाला गेले राम इथं एक धोबी वाकडं लावायला जमणार नाही हा मग रामाचं मत आहे की गावातले लोक रामराज्य चांगले म्हणतात का कसं म्हणतात म्हणून पाठविल ते त्यांनी CID संध्याकाळी त्या दिवशी नेमकं त्या दिवशी आणि ते CID गेले होते CID 4 गल्लीला 4 गेलते 3 गल्लीचा अनुभव चांगला आला होता रिझल्ट 3 गल्लीला लोक म्हणू लागले की रामासारखा राजा असावा काले वर्षी तो पर्जन्या पृथ्वी सस्यशालिनी देशवयं क्षोभरहितो ब्राह्मणा संतु निर्भया त्याला म्हणतात राज्य काले वर्ष तो पर्जन्या आणि पृथ्वी सस्यशालिनी बरोबर आहे ना काय म्हणतं आम्हाला पाऊस पडते पृथ्वी काय सुजलाम सुफलाम सस्यश्याम बरोबर आहे अशी पृथ्वी आहे आणि देशवयं क्षोभ रहितो देशात भांडण तंटे अजिबात नाही मोर्चे तंटे हे नाही त्या राज्यात देशवयं क्षोभ रहितो अजिबात अशी शोभ नाही आहे बरं आणि ब्राह्मणा संत निर्भया ब्राह्मण आणि संत निर्भय म्हणजे ब्राह्मणांना संतांना कोणाचं देव निर्भय स्थितीनं जगतात असं रामराज्य होतं मग सगळे लोक नटू लागले चांगले म्हणू लागले झाले रामराज्य काय आम्हाची धरणी धरली पिके गाई ओळले आम्ही राम वेळ आम्ही गाऊ उभी दळिता कांडिता जेविता गे बाई स्वप्ने दुःख कोणी न देखी डोळा नामाचे निगजरे भय सुटले काही काळा बरं काय तुका म्हणे रामे सुख दिले आपुले तया गर्भवासी येणे जाणे खुंटले असे लोक आणि मग हे सगळ्या 3 गल्लीचे 3 CID चांगला निरोप घेऊन आले पण एक CID हे निरोप एका CIDने हे ऐकली त्याची मिटिंग बी झाली पुन्हा संध्याकाळी CID खाते सकाळी रामाला सांगायच्या अगोदर तुझ्या गल्लीचं कसं काय ते मग त्यानं सांगितलं नाही रामासारखं राज्य कुठंच नाही असं म्हणायचं तिन्हीचे एक जण म्हणला आम्हाला थोडा कुठवा अनुभव आला मग काय आला एक म्हणजे धोबी बायकोला मारू लागला आणि ते म्हणला की रामाची चाका चांगली आहे का 14 महिने लोकांच्या घरी राहिलेली बायको त्याला घरात घेतली ते राजा असून त्याला कोणी मानावं आम्ही हलकड जरी असलो तर असं वागणार नाही असं म्हणू लागलं ते धोबी काय पण हे सांगावं लागतं CIDनं सगळं राजाला आणि तेवढं सांगितलं आणि त्यासाठी तिचा नेऊन
चल बरोबर आहे ना? बरं, तिथून लवकुशाच्या पराक्रमावर पुन्हा आणली, बरोबर आहे ना? मग पृथ्वीत जाण्याला कारण काय भाऊ? ती काही मला माहित नाही काय पृथ्वीत का गेली पुन्हा. काही काही म्हणली, काही काही बोलली. तू का म्हणली चांगलीस का? राक्षसाच्या रावणाच्या घरी 14 महिने राहिलीस का? चांगली राहिली असतील का? अशी असून एक घरात आणलं तुला. मग आता सीतेने कारण सांगितलं करा मला? नाही, अजिबात नाही सांगितलं मला. ती म्हणली आता सीमा झाली. कशाची? सहन करण्याची. सहन. मग एक प्रकारची आत्महत्याचं गीत. आता आपल्यात काय त्या तसं काय पृथ्वीत असं येणार आहे का आपल्या बायकोला? होय. आता ती रामाची बायको होती, जमलो. तिनं मग धरणीमाईला मागितली जागा. तिची माय बी होती. तिची माय बी होती ना. माहेरात मी यायली म्हणले, माय तू मला जागा दे. पृथ्वीला हात जोडले भूमीला. भूमीच मुलगी आहे ना ती, सीता शेतात जन्मली. आणि तिला हात जोडले, हे धरणे माय मला त्रास सोसवत नाही या लोकांचा, त्यासाठी मला तू आता जागा दे. अशी म्हणली की ती धरणी फाकली. आणि मधातून एक डोसक्यावर आसन घेऊन हे म्हणा की आता हे व्यासपीठ घेऊन, चौरंग घेऊन, व्यासपीठ घेऊन एक कोणीतरी माणूस आला. कोण होता कोण असतो? पृथ्वीतून ते आसन निघालं आणि त्या आसनावर बसली की खाली गेलं की हे मिटलं. भूमी मिटली. रामाला कारण सांगितलं का? नाही. पृथ्वीत गेली नाही. सीतेचं वर्णन पृथ्वीत गेलं म्हणूनच आहे. कोण्याही रामायणात काढा, कोणते हजारो रामायण पहा, कोणतेही रामायण पहा. मूळ वाल्मिकाचं रामायण मूळ आहे. पण सगळे रामायण पाहिले तर सीता माहिती गेल्यात. मग पृथ्वीत गेली. पण आसन कोण घेऊन आता हे सांग. आता कोणाला तुम्ही काढा की शोध. आम्ही आता थोडं सांगितलं, तुम्ही काही सांगावं लागते आम्हाला. होय, आसनच आपले नाही, रामायणात नाही. फक्त आसन घेऊन आलं असंही. आणि पृथ्वीत गेली. बर, राम किती गरम झाली तुम्हाला माहिती आहे का? आपल्या रामायणात वर्णन नाही. भावार्थात द्या की नाही? नाही गरम. या मला कसे म्हणली नाही काय? कोण हिला म्हणलं? ते हिला रामाला कळालं तर पुन्हा काही काहीतरी खातवली आई. पण तिला काही काही म्हणले नाही तर नाही अजिबात काही काहीच म्हणले नाही. तू माझ्या बायकोला असं म्हणली बी नाही. फक्त धरणी मायावर मात्र धनुष्य उचललं आहे ना? नाही तिथं वर्णन आहे की नाही? असं धनुष्य घेतलं. हे भूमी, तू माझी पत्नी, तुला मी दंड करी. महाराज रामानंद त्या बाण सोडला असता जळून चालूनच टाकेल होता. ईश्वर आहे ना ते. कोण? राम. ईश्वर आहे. त्यानं बाण उचलला पृथ्वीवर, पृथ्वी थरथर कापला. मग ह्या सगळ्या लोकांनी निवारण केलं. देव आले, नका उभा रामाचं करू, नका रामाचं करू असे. मग मला हे म्हणायचे भक्त लोक. मग सीतामाई गेल्या पृथ्वीत, पण रामाला घरानं सांगितलं का त्यांनी? म्हणजे भक्त देवाला घरानं लौकिकातलं सांगत नाही. लौकिकातलं घरानं अंदाज महाराजांनी सांगितलं का देवाला घरानं? नाही. सीतामाईनं राक्षसनीनं त्रास दिला, त्याच्याबद्दल बदला घेतला का? तिथं काय म्हणलं मारुतीला? हे माझ्या कर्माचं फल आहे. हनुमान, हे मला जे त्रास राक्षसनाचा व्हायलाय हे माझं प्रारब्ध आहे. आणि प्रारब्धामुळेच प्रत्येकाला भाऊ भोगावे लागतात. की नाही भाऊ? आपल्याला एखाद्या माणसानं शिव्या दिल्या, काय भांडणं करतात, काही त्रास करतात, हे खूप, तर ते आपल्या प्रारब्धानच असतंय. बरं, हे नशिबानच येतोय भाऊ भोगायला. अन्नमान धन आणि हे तो प्रारब्धा दे ना. मग सोसकर शिवाया भये म्हणा पंढरीराया. बरोबर आहे ना? म्हणून या भक्त लोकांना माहित असतंय आपल्याला त्रास होणारा व्हायलाय ते आपल्या कर्मानं व्हायलाय. कशानं? सासू त्रास देत नाही सुनाला, सून त्रास देत नाही सासूला, लेक त्रास देत नाही बापाला, बाप त्रास देत नाही लेकाला. नाही दोस्त गावातले माणसं एकमेकाला त्रास देत नाही. हे त्रासच जे होत असतील आपल्याला कशामुळे होतात? कर्मामुळे.
हा जैसे असेल आचरण हो घडले असेल पाप पुण्य हो सांग पण होती कर मान अपमान जनक हो मान अपमान जनते मला जसं हे आपलं प्रारब्ध आहे ना तसं उभं टाकते म्हणून हे संतांना भक्तांना माहीत असते म्हणून त्याचा त्रास लौकिकातला संत लोक भक्त लोक देवाला सांगत नाही म्हणजे असे गाराने सांगत नाहीत हे मला म्हणायचे हो गाराण्याने तुका आणि गरजे मारून या हका हका मग मला वाटते कोणतं गारानं सांगायला ते अलौकिक कोणतं गारानं अलौकिक तुकोबारायांना साधक अवस्थेत असल्यामुळं आता ही साधक अवस्था आहे बरे सिद्धावस्थेतून बोलणं नाही सिद्धावस्थेतून ते बोलणं असतं कोणतं अनुरुणया थोकडा तुका काचा एवढा हे बोलणं बरं हे बोलणं साधक अवस्थेतलं त्यांना त्रास व्हायला ते कोणाचा कामाधिकाचा क्रोधाधिकांचा लोभाधिकांचा एक अलौकिक त्रास आहे भाऊ कोणाचा काम क्रोध हा कामाधिक क्रोधाधिक आपल्याला त्रास देतात की नाही शत्रू बर काम क्रोधानं त्रास दिला की पुन्हा दुःख भोगावं लागते की नाही त्याचं फल काय दुःख दुःख बरे कामाधिक क्रोधाधिक त्रास देतात त्याला कारणीभूत तर अधिष्ठान कोण मन आहे आणि हे मायेचं कार्य आहे कामाधिक क्रोधाधिक कोणाचे इथे हे रजाचे किर झाले तमाशी पडेन ते भले आणि हे यावर काय यांनी निज पद्धत दिले प्रमाद मोहाला हा मोहाला आपलं पद देऊन टाकलं मग हे कोणाचं कार्य आहे रज तम सत्व माया कार्य मग माया कार्य बरोबर आहे ना आता एक सुख दुःख यांच्यापासून झालं कामाधिका क्रोधाधिकापासून सुख दुःख बनत होतं आणि हे सुख दुःख मानणारं कोण आहे ह्यामध्ये विनायक भाऊ हे धर्म आहेत मनाचा धर्म आहे सुख दुःख मानणं भूक तहान लागणं प्राणाचा धर्म आहे भूक लागते का तुम्हाला तहान लागते का धर्म कोणाचा प्राणाचा आहे सुख दुःख मानणं धर्म मनाचा आहे बरोबर आहे ना मग हे सुख दुःख मन करत मग म्हणून तर म्हणले ना काय सुखोपी दुखोपी नकोपी दाता लक्ष्मणाचं बोलणं हे रामायणामध्ये लक्ष्मण म्हणलेले त्याला केवटाला केवट ज्यावेळेला राम वनवासाला गेले आणि पहिला मुक्काम तमसा नदीवर पडला बरोबर आहे ना आणि मग आणि मग सरंगवेरपुराला गेले कोण्या गावाला संगवेर कोण्या मुक्कामाला गेले किती वेळा मुक्कामाला गेले रामायणात तुमच्या रामायणात फरक भाऊ किती मुक्काम आहे दुसरं हा दुसरं नाही चौथा मुक्काम आहे सरंगवेरपुरावर हा गेले सरंगवेरपुराला हा सरंगवेरपुराला गेल्यावर मग केवटानं रामाला फळमुळं खायला दिले बसायला गवताचे आसन आणले झाडाखाली टाकलं आसनं सीतामाईला एक आसन टाकलं झोपायला पुन्हा मग वडाचा चिक आणला वडाचा चिक लय चिकट आहे बरं मला आता अनुभव वडाच्या झाडाला मी कधी शिवलं नव्हतं पिंपळाला आणि एरवी शिव जाणं बरं का त्याला पिंपळाला कोण्यावारी शिवाव कोण्यावारी न शिवाव असं काही शास्त्र आहे बरं वगैरे शास्त्र आहे म्हणजे कधी पिंपळाला शिवणं गुन्हा आहे असं असं शास्त्र म्हणतंय आता त्या जोपासण्याच्या निमित्तानं वेगळं बरं तुम्ही म्हणताल तुम्ही तर कवाय शिवतात मी बघायला जातो त्याचं दर्शन घेतो पाया पडतो आणि त्याला काय जखम फकम झाली का काय ना काय केली गाय लय करायली काय सांगा लय झाडं वाकवायली त्याला काय केलं ना झोपी पडाला ही तर त्याची चक्करच व्हायली बा सीताफळ माझा घेऊन तिला माश्या ती कारवान कुत्री एवढी गाय आहे बघा गाय आणि कारवान कुत्र नसते का तशी तिला माश्या सोसतच नाही माशीच बसू देत नाही कोण आणि ते त्याच्यामुळे ती काय दुश्मन नाही त्या झाडायचा ती काय तिला काय बिचारा हटकून करत नाही ती ते माश्या चावत आहेत तिला आणि माश्या चावल्या की झाडाचा पाला मग घेते पोटाखाली मग तिला वाटते निघुलं त्याला असं बघा म्हणून ती सीताफळाची राख लागली
काय करावं काय मलाच कदर यायला ते फुलाच्या झाडाला तिकडे ते कोणतंही फुल म्हणजे जास्वंद त्याला तर अशी येडीच घालते त्याला मधात घेतील येडी घालते ते पोटाच्या माशा उडविण्यामुळे करते काय की हो मग ते असं मी पिपळा कधीतरी जातो बघतो जपतो त्याला पुन्हा काय असं त्याला बरोबर केलं करणं हे करणं ते करणं जेव्हा त्या वडाला ह्याला त्याला आणि मग हे तर आंब्याला तर कोणीही करीत आणि बरं का आंबे मला एक 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 झाला असता तर सरत नव्हता खायला मी बकल का लावले कोणी खाते इथं येणार पाया पडा येणार इथं मी सांगून टाकणार आहे बरं काय लोकायला मरतानी सांगा मी आता सांगणार आहे इथं आंब्याला कोणी अडवायचं नाही इथं मारुती सावकार येऊ का उत्तम महाराज येऊ का कोणी या आंबा खान बसा घरला न्यायचा नाही उद्या मारुती सावकार येतील उद्या बालूमान येतील उद्या हे न्यायचं मग काय येईल ते डोंगर तुम्ही सांगा बरोबर आता इथं नाही इथली आता पाण्याला आले आंबे तुम्ही घेऊन गेले 2 डाला घरला मग आता काय प्रत्येकाला ज्या त्या डाला न्यायला काय राहील लोकांना नाही नाही तुम्हाला काय खाऊ वाटतील ते इथे येऊन हा किती खायचे तितके खा कोणी जर म्हणलं तुम्हाला तोडू नको तर कानाला खडी लावा जमलं की नाही किती खा इथं बसून खा पाड पडलेले खा नाही हिरवा आंबा लागला तरी खा त्याला बंधन करायचंच नाही तू नेहरी आण भाकर सोड आणि हिरवा आंबा भाकरी संग काय बरं का नवणार कोटराला न्यायचा नाही खिशात घालून कोटरा न्यायला पुन्हा लागला गुन्हा मग बरोबर आहे असा आमचा नियम आहे आश्रमातल्या मग आता हे आणि ह्या झाडावर तो प्रेम करतात तुम्ही पण पिंपळावर ओढावर प्रेम करणं ते मग खरा पारमार्थ ते खरे पारमार्थिक झाड ते का वृक्ष न होय वट पिंपळ श्रेष्ठ तनु देवाच्या वडाच्या झाडाला झाड म्हणू नका आणि पिंपळाच्या झाडाला झाड म्हणू नका वृक्ष न होय वट पिंपळ तुकाराम महाराज म्हणले वडाचं झाड आणि पिंपळाचं झाड नाही म्हणले श्रेष्ठ तनु देवाच्या ती देवाचे स्वरूप आहे आणि ती देव स्वरूप आहे म्हणून जोपासना करीत असताना हात लावलेला वेगळा पण एरवी पिंपळाला शिवीत बसणं कोण्याही दिवशी गुन्हा आहे आणि त्यातली त्या दोन्ही झाडात चिकईवर चिकाळू झाले काय त्याला जर मी काही ते फाटा छाटायचा असला काय करायचा असला तर ते माझ्या हाताला लागतं महाराज लवकर निघतच नाही साधं धुतलं तर साबण लावावं लागलं मला एक दिसतं इतकं पक्क बसलं होतं ते लई पक्का चिक आहे मग रामानं ते चिक आणायला लावला वडाचा आणि त्यानं जटा वळविल्या आपल्या जटा बांधल्या आणि मग ते राम लक्ष्मण आपलं राम सीता झोपी गेले लक्ष्मण 14 वर्षे जागृती बरं अशी जगात एकच व्यक्ती या 14 वर्षे ब्रह्मचारी 14 वर्षे निराहारी आणि 14 वर्षे झोप नाही ते असा झोपलाच नाही म्हणा की किती वर्ष 14 कमाल आहे की नाही मला वाटतं रामाचं तप जास्त का लक्ष्मणाचं तप जास्त भरतापेक्षा लक्ष्मणाचं तप म्हणावं लागेल की नाही आहे की नाही कसं कमाल आहे त्याची नाही झोपला महाराज 14 वर्ष आणि मग ते झोपला असता तर इंद्रजित मरतच नव्हता त्याला तितक्या अटी होत्या तुला 14 वर्षे निराहारी 14 वर्षे ब्रह्मचारी आणि 14 वर्ष न निद्रा घेणारा असेल त्याच्या हाताने तू मरशील आणि त्याला मारण्यासाठी इतकं राहावं लागलं किती कष्ट असतील त्या बोला लखनजीला आणि ते लखनजी संध्याकाळी जागेच मग राम झोपी गेले झाडाखाली कसं की वाटू लागलं मनाला सीतामाय झोपल्या अंतकरण तुटू लागलं कोणाचं राजकुमार राम राजा आहे महाराज झोपणारी गादीवर हजारो शेव पलंग टाकायला आणि त्या आधी तर आणू आणि झोपले झाडाखाली एका गोऱ्यावर असं थोडंसं मनाला वाटतं ना मग तिथं गोहक मग लक्ष्मण रातभर बोलत बसले त्या दिवशी गोहक म्हणू लागला काय लक्ष्मणा हो इथं आता राम झोपले मलाही बेकार वाटायले आपल्या राज्यातले राजेची आणि काय तुमच्या सावतर माईनं त्रास दिला सावतर माई लय बेकार आहे बरं असं काही म्हणून लागला गोहक तर ते मग लक्ष्मणाने तिथं उत्तर दिले त्याला लक्ष्मण गीता म्हणतात ते नाही भाऊ 108 गीता येतात किती 108 श्रीमद भगवद्गीता ही आपली आहे अर्जुनाला सांगितलेली कृष्णानं असल्या गीता 108 आहेत गर्म गीता आहे अष्टावक्र गीता आहे वशिष्ठ गीता रामाला सांगितलेलं ज्ञान वशिष्ठ राम गीता आहे रामाने लक्ष्मणाला ज्ञान सांगितलं तिचं नाव राम गीता आणि लक्ष्मणानं गोहकाला ज्ञान सांगितलं तिचं नाव लक्ष्मण गीता कोणती गीता रात्रभर सांगितलं ना रातभर जागीच होते ते दोघं जण बाता करू लागले बाता म्हणजे देवाच्या की गोहका
सुखाला दुःखाला कारणीभूत कोणी नसून कोण आहे? हे मन आहे. मन आहे. मन सुख दुःख मानतंय रे. नाही मानल्यावर काय? मानलं तर दुःख आहे, मानलं तर सुख आहे. लोकांना शिव्या दिल्या हा आणि यानं स्तुती समजली मनानं. जमायचं नाही का? जमते. लोकांना शिव्या दिल्या आणि आपण काय समजली? स्तुती. मनानं जर स्तुती समजली त्याचा राग येईल का तुम्हाला? मग दुःख वाटेल का? नाही. मरा म्हणला त्याला आपण राम केलं, त्या मनानं काय केलं? नाही मला मरा नाही म्हणलं, राम म्हणलं. काय म्हणलं मला ते? राम म्हणला. असा उलटा शब्दाचा फासा फेकला मनानं, तर मग तुम्हाला दुःख होईल का? मग कोण त्रास द्यायला येईल भाऊ? मेन. मग कामादी बी उडाले, क्रोधादी बी उडाले, सगळेच उडाले. हे त्रास देणार मन आहे. आणि मन बी ते रजोगुणाच आहे. मन कशाच आहे? हे सगळं माया कार्य आहे. मग ह्या माया कार्यापासून होणारा जो त्रास आहे हे तुकाराम महाराजांचं गारहाण आहे. लक्षात आलं? मग गारहाण्याने तुका गरजे मारून या हाका मारून गरजाले तुकाराम महाराज. लय त्रास झाला देवा, ह्या मनाचा मार झाला, ह्या लोभाधिकाचा मार झाला मला, आणि हे त्रास मला होऊ नये एवढी तुला विनंती करतो देवा. तू कल्पतरू आहेस, माझं एवढं दुःख निवारण कर आणि मला याच्यातून तू मुक्त कर. असे तुकाराम महाराज आणि देवापाशी मागणी मागालीत. या अभंग संपला. तुका काय? गाराण्याने तुका गरजे मारून या हाका. का लौकिकातलं गाराणं कानात सांगावं लागते आणि अलौकिक गाराणं मोठ्यानं सांगायचं. लौकिकातलं गाराणं लोकाला सांगायचं आणि ते लोकाला सांगतात बी, पण देवाला लौकिकातलं गाराणं सांगायचं नाही. आणि मग देवाला सांगायला मोठ्यानं सांगायचं तर मग तुम्ही म्हणता मोठ्यानं सांगायची बाहेर आहे का? असं नव्हे. पण एक लक्षात ठेवा, तसा देव भैरा नाही. पण तुकाराम महाराज गरजून हाका मारायले त्याचा अर्थ बरं काय की असे गाराणे लोकांनी सुद्धा सांगावे हे शिकवायचे महाराज. मी जसं देव महाराज जर गपचीप पोटातले पोटात देवाला म्हणत होते तर तुम्ही करीत होते काकडा. मग महाराजांना गरजून हाका मारून काकडा केला म्हणजे असं गारानं सांगितलं म्हणून आज तुम्ही गाराने सांगायलेत की नाही? आता तुमचे खरे मनातून नाहीतच गाराने, मनातून नाहीत होय तुमचे, मनातून नाहीत हो तुमचे गाराने. डुप्लिकेट आहे. बरं तू कसे येत खरे आहेत का? थोडी आशा पास खरं गारा नाही का तुमचं? सांगा बरं. खरं मनातून मशी आणायचं. रोज आहे ना ते रोज. बरं करायचंच कळलं मला आम्हाला. नाही पण रोज तर तुझ्या तोंडातून जात असेल ना, करी याती मीरा चालणार रामू चालला जाऊ किती गोड म्हणतात करी याती मीरा आहे ना. आणि उदय हो आणि प्रकाश थोडी आशा पास वास करी. हे खरं तुम्ही आता म्हणायले. हे तुम्ही महाराज मोठ्यानं गरजून हाका मारल्यात महाराजानं, बरोबर आहे देवाला. आणि म्हणून ते आता तुम्ही बी मारायले ते बरं झालं, उपकार झाला. त्यानं गरजून म्हणले म्हणून त्यानं जर मनातले मनात म्हणले असते तर तुम्हाला ते हाका कळाल्याच नसत्या. त्यानं मोठ्यानं म्हणल्या म्हणून तुम्हाला कळायला येतात. मग बरं झालं तुम्हाला कळाल्या माणसं तुम्ही मारायलेत, पण मनातून नाही का? आणि मनातून मारल्यावर तुमचा पास तोडल्याशिवाय राहतच नाही. लक्षात आलं की नाही? हे पास तोडाले मायेचे आणि हे असं मायेपासून जे होणारं दुःख आहे ते होऊ नये यासाठी तुकाराम महाराज तू काय की गरजे नाही गाराण्याने तुका गरजे मारून या हाका. आज अभंगाचा शेवट झाला असं गृहीत धरू. उद्या दुसरा अभंगाचा विचार करू.